महाराष्ट्राचा ऑटोमोबाईल हब मानल्या जाणाऱ्या चाकण MIDC मधील 20 कंपन्यांना टाळे लागणार का? एकाच झटक्यात 4000 तरुण बेरोजगार आणि तब्बल 1000 कोटींचा फटका. पण नक्की घडते काय? महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे पिंपरी चिंचवड परिसर हा देशातील सर्वात मोठा औद्योगिक पट्ट्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून चाकण औद्योगिक क्षेत्राबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बातमी अशी आहे की चाकण MIDC मधील तब्बल 20 कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत किंवा इथून आपला बिराड हलवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे जवळजवळ 4000 कर्मचाऱ्यांच्या रोजगारांवर गंडांतर आला असून राज्याच्या अर्थव्यवस्थेला जवळपास 1000 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमकं काय घडलंय? तर चाकण MIDC हा टप्पा 1 ते 4 परिसर मुख्यत्वे ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी प्रसिद्ध आहे. इथे लहान मोठ्या हजारो कंपन्या चालतात. पण ताज्या अहवालानुसार आणि स्थानिक उद्योगांच्या सांगण्यानुसार जवळजवळ 20 लहान आणि मध्यम स्वरूपाच्या कंपन्यांनी आपलं कामकाज गोंधळण्याची तयारी सुरू केली आहे. काही कंपन्यांनी आधीच आपले उत्पादन कमी केले आहे, तर काही पूर्णपणे टाळे ठोकण्याच्या तयारीत आहेत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की एवढ्या मोठ्या MIDC मध्ये अचानक असं काय घडलं? याची प्रामुख्याने 4 ते 5 मोठी कारणं समोर येत आहेत. त्यामधलं पहिलं आहे वाहतूक कोंडी आणि रस्ते. चाकण शिखरपूर रस्त्यावरील आणि MIDC मधील दररोज भयंकर वाहतूक कोंडी, कच्चा माल वेळेवर न मिळणे आणि तयार माल बाहेर पाठवताना होणारा तासनतास उशीर यामुळे कंपन्यांचा लॉजिस्टिक खर्च प्रचंड वाढतोय. दुसरं कारण म्हणजे स्थानिक समस्या आणि गुंडगिरी. अनेक उद्योजकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रारी केल्या आहेत की स्थानिक पातळीवरील राजकीय हस्तक्षेप, माथाडी आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील गैरप्रकार यामुळे व्यापार करणे कठीण होत आहेत. तिसरं कारण म्हणजे मूलभूत सुविधांचा अभाव. वीज खंडित होणं, पाण्याची टंचाई आणि रस्त्यांची दुरावस्था यामुळे लहान कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढतोय. चौथं कारण आहे इतर राज्यांची स्पर्धा. गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश यांसारखी राज्ये उद्योग आकर्षित करण्यासाठी स्वतः जमीन, कर सवलती आणि त्रासमुक्त वातावरणाची ऑफर देत आहेत. या 20 कंपन्या बंद पडल्या तर याचा फटका फक्त कंपन्यांच्या मालकांनाच बसणार नाही, तर या कंपन्यांमध्ये काम करणारे तंत्रज्ञ, मजूर आणि ऑफिस स्टाफ बेरोजगार होतील. चाकण परिसरातील मेस चालक, भाड्याने खोल्या देणारे घर मालक, टपरीवाले, लॉजिस्टिक ड्रायव्हर्स आणि छोटे विक्रेता यांच्या धंद्यावरही याचा थेट परिणाम होईल. गुंतवणूक मागे गेल्यामुळे सरकारला मिळणारा GST आणि महसूल बुडेल. ही बातमी सोशल मीडियावर येताच नागरिकांमधून प्रचंड संताप आणि चर्चा पाहायला मिळत आहे. काही लोकांच्या मते महाराष्ट्रातील उद्योग हळूहळू इतर राज्यात स्थलांतरित होत आहेत आणि याला प्रशासकीय अनास्था कारणीभूत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाचे आणि स्थानिक प्रशासनाचे असे म्हणणे आहे की समस्या सोडवण्यासाठी बैठका सुरू आहेत आणि कंपन्यांना थांबवण्यासाठी यांचा प्रयत्न केला जातोय. पण प्रत्यक्षात जमिनीवरती परिस्थिती अजूनही गंभीर दिसत आहे. महाराष्ट्राची औद्योगिक राजधानी असलेली ही MIDC वाचवायची असेल तर शासनाला तातडीने पावले उचलावेच लागतील. चाकण परिसरातील रस्ते रुंदीकरण आणि उड्डाणपुलांचे काम युद्ध पातळीवरती पूर्ण करणे, उद्योजकांना सुरक्षा देऊन स्थानिक त्रासांपासून मुक्ती देणे, सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम अधिक मजबूत करणे. मित्रांनो, चाकण MIDC मधील ही परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाण्यामागे नक्की कोणाची चूक आहे? प्रशासनाची, स्थानिक समस्यांची की वाढत्या स्पर्धेची? तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या बातम्या सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या PCMC पल्स या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.